भारताच्या इतिहासात शिवछत्रपतींचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या इंग्लिश चरित्रकाराने त्यांना रचनात्मक प्रतिभेचा महापुरुष असे म्हटले आहे. जदुनाथ सरकार हे त्यांचे इंग्लिश चरित्रकार म्हणतात. पुण्याजवळच्या एका लहानशा जहागीरदाराचा मुलगा मोगलांशी स्पर्धा करतो आणि एवढे मोठे राष्ट्र निर्माण करतो, ही एक अद्भुतरम्य गोष्ट आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा महाराष्ट्रभर शिवजयंती उत्सव सुरू केला तेव्हा त्यांच्या मनात राष्ट्राच्या पुनरुत्थानाची कल्पना होती. सामाजिक गुणवत्तेचे संवर्धन आणि संगोपन हे या उत्सवामागचे प्रयोजन होते. पण आज लोकमान्यांचे अनुकरण करण्याचा मोह पडावा अशी परिस्थिती आहे. स्वार्थाच्या परिघात जन्मभर स्वतःला कोंडून घेणाऱ्या सुविद्य आणि सुसंस्कृत जनांना स्वार्थत्यागाची दीक्षा देण्यासाठी शिवचरित्राची गरज आहे. चित्रपटगृहाच्या तोंडाशी किंवा एखाद्या हॉटेलच्या दाराशी घोटाळणाऱ्या युवा शक्तीला ध्येयवादाची संधा देण्यासाठी शिवचरित्राची गरज आहे. जिजामातेसारखी आई मुलाला घडवू शकते, या जीवनश्रद्धेला पालकांच्या जीवनात स्थैर्य लाभावे यासाठी शिवचरित्राच्या अध्ययनाची गरज आहे. केल्याने होत आहे रे या आचारसूत्रावरची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी यासाठी या कर्तृत्व संपन्न पुरुषाच्या अनुकरणाची गरज आहे. दुरिताच्या निर्मूलनासाठी आणि सौजन्याच्या परित्राणासाठी महाराज या नावाच्या स्फूर्तीची अवघ्या राष्ट्राला आज गरज आहे. समोर आदर्श नसल्यामुळे अधःपतनाच्या दरीत कोसळणाऱ्या उगवत्या पिढीला सावरण्यासाठी छत्रपतींच्या चरित्राची निकड आहे. हे जाणूनच की काय समर्थ रामदास म्हणाले होते, शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगे देणे कैसे असेल. युवकांना हिरोज हवे असतात. प्रत्यक्षात आणि लोकजीवनात ते आढळत नाहीत, तेव्हा तरुण पिढी त्यांचा शोध रुपेरी पडद्यावर घेते. त्याऐवजी इतिहासाच्या पडद्यावरती या पराक्रमी पुरुषाची प्रतिमा मुलांनी का पाहू नये. भव्य, दिव्य आणि उत्तुंग असे त्यांना काही हवे असेल तर शिवचरित्रात ते उदंड भेटेल. शिवचरित्राचा धावता आढावा घेतला तरी या भव्यतेचे, दिव्यतेचे आणि उत्तुंगतेचे जागोजाग दर्शन घडेल. धन्यवाद. राहुल शिंदे.